लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेच्या बोस्टनमधील ब्राउन विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला। देशाच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये गडबड असल्याचं म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला। याचा एक व्हिडिओ भाजप प्रवक्ते प्रदीप भांडारी यांनी एक्सवर पोस्ट केलाय। पाहूया राहुल गांधी काय म्हणाले। More people voted in the Maharashtra Assembly elections than there are adults in Maharashtra. This is a fact. And the Election Commission gave us a figure, voting figure for 5:30 in the evening. And between 5:30 in the evening and 7:30 in the evening, when the polls were supposed to have closed, 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen, right? Because for a voter to vote, it takes approximately 3 minutes. And if you do the math, it would mean that there were lines of voters till 2 o'clock at night voting all night, and this didn't happen. It's very clear that there is something very wrong with the system. We've said it, we've said it publicly, I've said it multiple times, I've said it in... तर परदेशात जाऊन भारताची बदनामी करून काही होणार नाही, लोकांमध्ये जाऊन विश्वास जिंकावा लागतो, असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना लगावलाय। राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत। हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे। पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत। जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील। महाराष्ट्रात ते हारले, हरियाणात ते हारले, दिल्लीमध्ये ते हारले। त्यांनी जनतेत जावं आणि भारताची बदनामी करणं राहुल गांधींनी बंद करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।